हां गवत जास्त आहे का याच्यात? गवत जास्त आहे, बारीक खालावं लागतं ना. आता उद्या पण आहे ना व्हिडिओ करतो का? हा तुमचा पण व्हिडिओ आहे पण भुईमुग पातळ झालाय ना, काय पातळ झालाय त्याच्यामध्ये. या उद्या सकाळी लवकर मग. हॅलो हाय नमस्कार मंडळी. खूप दिवसातून मी व्लॉग घेऊन आले. शेतावर आलेली आहे, आमचा संत्र्याचा बाग, आणि याच्यामध्ये भुईमुग पेरलेला आहे. पण भुईमुग खूप पातळ झाला आहे. आता त्याच्यात परत आणखी काय टोपतात की काय माहीत नाही. खूप छान वाटतंय. संध्याकाळचे आता 6 वाजत आलेत आणि इव्हिनिंगची वेळ अतिशय सुंदर वाटते. मस्त झाडं झालेली आहेत पहा. इतकी उंच, माझ्या उंचीपेक्षा जास्त गेलेली 3 वर्षाची झाडं झालेली आहेत ही आता. खूप छान. मला वाटतं अजून 1 वर्षांनी बाग धरतील, 4थ्या किंवा काही 3ऱ्या वर्षी पण धरतात. पाहूया, मस्त झाडं झालेली आहेत हे पहा. संत्रा ही ठिबकवर आहेत. उन्हाळ्यात, मागच्या उन्हाळ्यात बोर घेऊन जगवलेली आहेत. खूप मेहनत आहे यांची. हे काय, याला पाणी चालू आहे अजून लाईटीच्या शेड्यूलनुसार. आता सध्या 8-12 असं काहीतरी शेड्यूल आहे, त्याच्यामुळे रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा दारं धरावं लागते. इतकी शेतकऱ्याची मेहनत आहे. अर्ध झालं खुरपून इकडचं, ही बाजू राहिली आता खुरपायची. खूप सुंदर वाटतंय अशा वेळेला. पहा, मावळतीचा सूर्य पण दिसेल. शेतात आलं की छान, अगदी मन प्रसन्न होतं. खूप सुंदर वाटतं. आलेला बराच वेळ झाला, पण इथपर्यंत यायला वेळ नाही. घरातली कामं अगोदर केली आणि मग इथं आलेली आहे. छान वाटतंय. संत्र्याच्या झाडात अजून पीक घेता येते. पुढच्या वर्षी नाही घेता येणार पीक बहुधा. हा भुईमुग कदाचित शेवटचा असेल, मध्ये आंतरपीक नाही घेता येणार. मग झाडं चांगली मोठी झाली आहेत. छान वाटतंय. आतली झाडं दाखवते आता. फुलांची कशी बहरलीत पाहूया. आंब्याचा मोहर पण पाहू. आंब्याला मस्त बहर आलाय. हां, इकडच्या आंब्याला पण मस्त बहर आलाय. या आंब्याला खूप. आता यात किती पक्व होतात फळं काय माहिती. ही झाडी पण छान झाली आहेत आता. पाण्याची मेहनत आहे. हा आंबा फार गोड आहे, बारमाही. याला पण किती मोहर आलाय. मस्त. हा आंबा खूप गोड आहे. मागच्या वर्षी 5-6 आंबे आले होते त्याला. खूप छान आणि मस्त आंबा आहे. हा एक चाफा, आणि इथंच सीताफळ, पपई हे आपोआप आलेली झाडं आहेत. चाफा फक्त मी लावला होता इथे. छान झालं. त्याची एक फांदी काढून टाकली, जरा इकडे मध्ये येत होती दारात. तर ज्वारी वाळत घातली आहे, हरभरा वाळत घातला आहे. आता झाकून ठेवलं आहे संध्याकाळच्या वेळेला. उद्या ऊन आलं की सकाळी उघडणार. आणि हे झाड तुम्हाला दाखवलं होतं मी. आता हे फळ कोणतं आहे ते कळेना. काय फळ आहे आणि झाड कोणतं आहे तेच लक्षात नाही आमच्या. कुठल्या तरी संत्र्याचा प्रकार आहे, पण ते केवढं मोठं फळ झालं आहे. कसलं आहे तेच कळत नाही. आणि हे आंबा आणलेला होता, केसर आंबा, मोठा 2-4 हजाराचा मोठा आंबा होता. पण तो जळून गेला. ते रिप्लेस करणार आहेत. कुणीतरी आंध्राचा माणूस आला होता इथे विकायला, तेव्हा घेतलं होतं. पण ते आता रिप्लेस मिळणार आहे जून-जुलैमध्ये. पाऊस आला की मग लावते नवीन आलेलं. पहा आमचा हा गुलाब किती फुलला, मस्त, किती छान वाटतंय.
मस्त फुलं फुलली आहेत. खूप गावरान आहे. इतका सुगंध येतोय छानपैकी. हा, किती बहरली आहेत फुलं. कळ्या तर खूप लागल्या आहेत. वा 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 वा, मस्त. गुलाबी किती छान आहे. कळ्या पण खूप आल्या आहेत. हा पण गावरान आहे. हा कलमी आहे, केशरी. वा, ही सगळी गुलाबाचीच झाडं झाली तिथे. हां, हे पण गुलाबी आहे. व्हाईट पण आहे आणि गुलाबी पण आहे. किती सुंदर आला आहे हा. छान.